तर पहा असं आहे माझं देवपूजा सामानाचं कलेक्शन. सामान ठेवण्यासाठी माझ्याकडे असं खाली छोटंसं कपाट वगैरे काय नाही, तर मी काय करते सामान भरलेलं. रामकृष्ण हरी मंडळी, चला आता आज ज्येष्ठ देवपूजा झालेली करणं आणि आज बुधवार आहे आणि आज नाही का स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि यावेळेस नाही का मला आमच्या परभणीला स्वामी केंद्रामध्ये पारायण चालू आहे. तर मला काहीतरी आता घरगुती अडचणीमुळे मला पारायणाला बसणं झालं नाही. तर ठीक आहे, चला म्हणलं आपलं घरीच करावं म्हणलं भक्तिभावानं श्रद्धेनं आणि खरं तर नाही का मनातून श्रद्धा भाव पाहिजे. तर हे बघा आज स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे, तर मी आज स्वामी महाराजांची पूजा केलेली आहे. हे दत्तात्रय महाराज आहेत आणि मंडळी ना का हे पूर्ण फुलं माझ्या गच्चीवरचे आहेत. हे गुलाब, हे मोगरा, हे पांढरा गुलाब, जास्वंद, हे पूर्ण म्हणजे स्वस्तिकची सगळी गच्चीवरची फुलं आहेत. तर म्हणलं चला स्वामी महाराजांना दत्तात्रय महाराजांना पूर्ण देवांना आज घरची फुलं मी अर्पण केलेली आहेत. छानपैकी देवपूजा वगैरे करून झालेली आणि नाही का मंडळी आता ही अशी जर देवपूजा व्यवस्थित सगळं करायचं म्हणलं तर आपल्याला नाही का पूर्वतयारी आधी करून ठेवावी लागते. नाहीतर देवपूजेला बसलं पाणी आणायला जा आणि आजकाल खेड्यामध्ये तर कसं आहे पहा, देवपूजा करताना पाणी नाही, लाईट नाही, चला शेजारच्यातला तांब्या कळशी भरून आणतात. आमच्या खेड्यामध्ये तर अशी पद्धत चालते पहा. तर मग त्यासाठी काय करायला पाहिजे, देवपूजा करायची म्हणलं की आपल्याला पूर्वतयारी पाहिजे. नाहीतर तांदूळ घ्यायला उठा, साखर घ्यायला उठा आणि आजकाल नाही का गुडघे पण प्रत्येकाचेच काम करत नाहीत, गुडघे दुखतात आणि मग कशी धावपळ होती, मग त्या पूजेत मन लागत नाही, थकून जाते माणूस. तर मला तर असं वाटतं, माझी तर सवय कशी आहे म्हणजे पहिल्यापासूनच पूर्ण असं देवाचं सामान एकत्र व्यवस्थित जागा ठेवायचं. एकदा देवपूजेला बसलं ना की पुन्हा उठायचं काम नसण्याची मी पूर्वतयारी अशी मला करून ठेवायची सवय आणि पहिल्यापासून मी करत आलेले आणि मग धावपळ होत नाही, थकवा येत नाही आणि देवपूजेमध्ये काही कुठल्या कामामध्ये काय समजा उल्हास येतो आणि स्वयंपाक जर करायचा असला आपण पूर्वतयारी असली ना तर आनंदाने उल्हासानं करतो आणि प्रत्येक वस्तू हुडकून करून आणायची हे करून म्हणलं की कसं माणसाला असा शीन येतो, कंटाळा येतो. तर तशीच बघा मी काय करते, माझं आज तुम्हाला देवपूजेसाठी जे जे साहित्य लागतं ना त्याचं कलेक्शन मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. कारण मी पूर्ण घराची क्लिनिंग केली आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या पूर्ण देवाची पण क्लिनिंग केली, मंदिर धुवून करून देव स्वच्छ धुवून. तर चला म्हणलं देवाचं सामान मी कशा पद्धतीनं 12 महिने ठेवते ते तुमच्याशी थोडक्यात शेअर करावं. तर सर्वात अगोदर पहा, आपल्याला देवपूजेसाठी काय लागतं, पाणी लागतं. तर समजा ही जर पाणी आपण भरून नाही ठेवलं तर मग लाईट असली नसली की पाणी कोण आणा टिकून आणा किंवा मग दिवस ठेवत राहतात पारुसे. त्यासाठी मी काय करते, दररोज कळशी भरून अशी देवापुढे ठेवते. देवपूजा झाली की लगेच कळशी भरून ठेवायची देवासमोर. 1 दिवस 2 दिवस जाते पाणी असलेलं आहे तर दररोज पण. तर पाणीच तयारी आणि त्यानंतर आपल्या देवपूजेसाठी काय काय साहित्य लागते झाल्याच्या नंतर आपण देवपूजा करतोच ना. तर देवाकडे जाताना आता मला कशी सवय पहा, आमच्या खेड्यामध्ये गावरान गायचं गोमूत्र भेटते, आम्हाला विकत आणायची गरज नाही, कुठं मेडिकलवर जायची गरज नाही. आजकाल सिटीच्या लोकांना भेटत नाही, मेडिकलवर पण याच्या वाटल्या भेटायलेत. तर आमचे गावरान गायचं गोमूत्र आम्ही असं अंगावर देवावर शिंपडतो. नंतर मी देवपूजेला सुरुवात करते, कारण मी स्वतः अनुभवलेलंच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करायले. आणि चला तर मग आता आपल्याला देवपूजेसाठी आता मी काय करते मंडळी, तर पाही देवपूजेसाठी आगावचे कपडे. आता हे आसन मी काय केलं होतं, मागं बाजारातून आणली होती हे आसन. समजा आपल्याकडं काय पूजा वगैरे मांडली, तुळशीचे लग्न, काही लक्ष्मीपूजन, दिवाळीतलं असं काय काय आगावची पूजा असली ना तर त्याच मी अशी आसन आणली होती पाहिजे. तर हे असं चरोवर टाकून पूजा मस्त नाही आपल्या छोटे पण असं हे आणले होते ह्या पाहिजे अशा पद्धतीचे. तर काय काम झालं ना आपलं, आता हे आपले घट मांडतात ना आपलं देवापुढं दिवाळी त्याच्यात, तर त्यासाठी असे गुल पण आणले होते. तर हे आगावाचे हे काय आपल्याला दररोज नेहमी लागणार नाही, ज्यावेळेस पूजा सत्यनारायण का असते त्यावेळेस लागतं. पण हे मग आपण काय करतो, काम झाले की कुठे बी कोचून ठेवतो ना, तर तसं नाही. हे जर असं एका ठिकाणी जर व्यवस्थित ठेवलं नाही असं तर आपल्याला कसं ज्या त्या वेळेला हे असं पटकन सापडतं. तर मी धुवून करून स्वच्छ करून मी ठेवलेले आणि इकडं पाही छोटे आसन असं आपण नारळाचा घट मांडतो तांब्याखाली कलशाखाली हे पण. आणि हे नाही का आपण देवी, आता ही जी घटा नाही, मी दररोजच्या घटाला नाही मी ते ड्रेस हे दागिने हे घालत, पण असं कधी नवरात्रात याच्यात असलं ना तर या पाही देवीचा मुखवटा मी असा व्यवस्थित अशा पद्धतीनं खाली या पाही देवीचा ड्रेस आहे त्याच्यावर मुखवटा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हे देवीची काय म्हणतात ओढणी घुंगट आहे आणि या पाही देवीचं असं व्यवस्थित देवीचं सामान ठेवलेलं आहे. आणि हे पहा लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीच्या वेळेस आपल्याला हे असतात ना असे पाऊल हळदी कुंकाचे, तर हे पण ऐन वेळेला मग कसं आपल्याला एका ठिकाणी ठेवलं की सापडतो. आणि हा दवना आहे म्हणतात ना, दवना असलेला घरात चांगला असतो.
तर पण हे पण ठेवलेलं आहे. आणि गणपतीच्या वेळेस आपण गणपती येताना मग आपण रुमाल टोपी असं शोधाशोध होती, त्यामुळे गणपतीच्या गळ्यात घालताना गणपती आणताना हे पण विकत आणलेलं आहे. आणि हे पण मी एक ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि हे गणपतीच्या गळ्यातला रुमाल म्हणजे कसं हे शोधायची गरज नाही. आता या कधी तर लागणार, पण असं व्यवस्थित ठेवलं ना की माणसाची अशी परेशानी होत नाही. आणि आता दररोज जर आपण देवपूजा करतो ना, तर मला तर कशी सवय आहे दररोज देवपूजा करताना मी प्रत्येक देवाला वस्त्र घालते, प्रत्येक देवाला असे हार घालते. मागं आमच्याकडे बालाजीकडे गेलते तर आणले होते. आणि आता 7 वार आहेत ना, सोमवार मंगळवार बुधवार, तर प्रत्येक वारी मी वेगवेगळं आसन टाकते देवाखाली. तर सोमवारी पांढरं टाकते. आणि हे पाही मंगळवारचं पांढरा कपडा थोडासा खराब झाला म्हणून मी बदलायचं आहे. तर हे पाही मंगळवारचं आसन आहे. आणि हे पहा आज बुधवार आहे, आज हे बुधवारचं आसन टाकलेलं आहे. आणि हे पाही गुरुवारचं, हे पाही गुरुवारचं दत्तात्रय महाराज. तर आणि गुरुवारी हे किंवा हे दोन्हीपैकी एक कुठला पण चालते. सहसा मी पिवळा टाकते, हे गुरुवारचं. आणि हे पाही शुक्रवारचं देवीचं. आणि शनिवारचं हे पाही थोडासा भगव्या कलरचं. आणि रविवारचं हे असे माझे 7 वाराचे हे 7 आसन मी दररोज देवपूजा करताना मी आसन बदलते. आज बुधवार आहे, बुधवारचं आसन टाकलेले. आणि देवाला नाही का आता वस्त्र दररोजची ह्या पाय मी काय करते, आता ते वस्त्र बदलले ना की लगेच धुवून करून स्वच्छ करून वाळवून ह्या पाशी ठेवते. म्हणजे असं कसं टाकायचं नाही. आता हे खालचा ड्रेस, हे वरचा पट्टा, हे पाशी रबर लावून ठेवायचं. आणि असं नाही काही हे पाहिजे कृष्णाचे कपडे असे पटकन सापडतात बघा असे. तर त्या ह्या पाहिजे मी असे प्रत्येकाला असं रबर लावलेले. आता समजा आज पांढरंगाला पाहिजे तर फक्त तेच उचलायचं. हे पाहिजे असं फक्त प्रत्येकाची अशी वेगवेगळी मी देवाची आसनं धुवून स्वच्छ करून ठेवते. ते हार काढले ना की ह्या पा लगेच दुसरे हार ह्या पा एकदाच भरपूर आणलेले. तर म्हणजे जागून उठायचं कामच नाही. ते बदलले की ते धुवून ठेवायचे आणि हे घालायचे. असे हे दररोजचं माझं हे. आणि अशी जर पूर्वतयारी असेल ना तर बिलकुल आपल्याला वेळ वाया जात नाही. आणि कसा आनंद उल्हास पण येते देवपूजा करण्यामध्ये. तर मी असं ठेवलेलं आहे, असं साठवून करून याला एक डब्बाच केलेला आहे. तर हे पहा असं. आणि त्यानंतर नाही का हे आता असं आपल्याला आता हे आगावचं सामान. आता गुरुवार दर गुरुवारी आपण स्वामी महाराजांचा जप करतो. तर ह्या पाही सुनबाईची आणि ही माझी दोघीच्या दोन म्हणतात ना, एका माळीने सगळ्यांनी करू नये, प्रत्येकाची आपापली वेगळी माळ पाहिजे. तर ह्या पाही आमच्या दोघीच्या 2 माळ. आणि आता हे असं कुठं लटकणं करणं बरोबर वाटत नाही, मी एकत्र ठेवलेले हे. आणि आपल्याला आता कधी देवापुढे पूजा काय मांडायचं असले तर सुपारी हुडका हळकुंड शोधाशोध करावं लागते. तर त्यामुळे आता पूर्ण मी ओटीचं आता पूजेचं सामान एकत्र ठेवले. उठबस करायची गरज नाही, इथल्या इथं सापडतंय. आणि इकडं पाही आणि इकडं पाही धूप आहे. दररोज लावत नाही पण कधी कधी लावते. तर ह्या पाही अशी ठेवली. आता वरवी चांगली वाटत मी आता याच्यात घालून ठेवली. आणि हे बुक्का आहे, कधी एकादशीला याला बुक्का लागतो म्हणून ते पण असा एकत्र ठेवलेलं आहे. आणि हा गुलाल आहे. आणि याच्यात हे कापूर आहे. तर रोज मी कापूर लावत नाही, पण जसं लागेल तेव्हा लावते. आणि या पाही उतरेश्वर पिंपरीची वाळू आहे म्हणतात ना, घरात तिचू काटा साप वगैरे निघत नाही. आणि मागं उतरेश्वर पिंपरीला दर्शनाला गेलतो तर तिथून येताना वाळू आली, घरात असलेली चांगली असते. आणि हे पण असं वरती बसबस छान वाटतं मी याच्यात ठेवून दिलेले. आणि ह्या पाही याच्यात पण गुलाल आहे हे, आणि दोन्ही गुलाल आहे. आणि हे शेंदूर आहे. तर मागं आसराच्या सुवासनी झाल्या तुम्ही पाहिलेलंच आहे व्हिडिओ. तर ते कधी पण लागतो आपल्याला गणपतीला यायला त्यासाठी. आणि पाहिजे गणगुळी म्हणतात ना देवाला, ते शिल्लकचे आणलेले. तर म्हणजे आणि हे नाही का मला मागं देवाला गेली त्यावर्षी छोटासा शंख मी आणला होता, छान वाटते शिंपल्या. तर ह्या पाहिजे अशी पूर्वतयारी असली का नाही की असं हे पटकन साचतं. हे पाहिजे देव असा डब्बाच केलेला आहे मी याला. आणि त्यानंतर आता आपण देवपूजा केली ना की देवपूजेसाठी उठबस होते. तर त्यासाठी हे मी साखर. आता आपल्याला इथं लक्ष्मीची पूजा करताना मी मंगळवारी आणि शुक्रवारी पितळेची वाटी आहे पहा, त्याच्यात तांदूळ आहे, त्यात लक्ष्मी ठेवलेली आहे. तरी मी मंगळवारी आणि शुक्रवारी बदलते हे पाहिजे. तर ते मंगळवारी शुक्रवारी तिथले जुने तांदूळ काढते आणि दुसरे टाकते ह्या पाहिजे. तर मग आता तांदूळ घ्यायला उठण्यापेक्षा हे करण्यापेक्षा मी जागच्या जागेवर सध्या डब्बीत केले, उठबस करायची गरज नाही. आणि ते जे तांदूळ निघतात ना ते मी लगेच चिमण्या पाखराला टाकून देते किंवा खाण्यामध्ये टाकून देते. देवाच्या प्रसादासाठी साखर. तर आपण ते वाटीमध्ये प्रसाद ठेवतो ना साखरेचा, तर पाय असे याच्यामध्ये इथल्या तर जागा पा.
आपल्या नैवेद्य नाही करणं झालं एखाद्या वेळेस आपल्याला साखरेचा नैवेद्य सगळ्यात चांगला, तर याच्यात ठेवण्यासाठी हे डब्बी केलेल्या साखरेला ही उडबस करायची काम नाही. आणि आपण देवाला दिवाजी लावतो ना, तर मी सकाळी देवपूजा झाल्यानंतर ह्या तुपाच्या वाती एकदाच करून ठेवायच्या. सकाळी आरती करताना हे लावायच्या आणि संध्याकाळच्या वेळेला ह्या तेलाच्या वाती. अशी पूर्वतयारी असली की पटकन जागेवर सापडतं. हे बघा मी ते काय म्हणतात, हे उगाळून देवाला लावतात, गंडगुळी म्हणतात. पहिले खडे भेटत होते तर बरेच दिवस झाले मी आणून ठेवलेले, असे कोणाकोणाला देऊन आणखीन एवढे राहिलेले साठवून. आणि हे पार राळ, त्याला राळ म्हणतात. हे नवरात्रीमध्ये 9 दिवस लागते, पुन्हा लक्ष्मीच्या वेळेस लागते गाठी घेताना. त्यामुळे मी एकदाच आणलेले तर अशी साठवून केली एका ठिकाणी, हे पटकन सापडते. आणि इकडं पाहता आपण दररोज देवपूजेला हळदी कुंकू पंचफळ असतेच ना, तर याच्यात साखर टाकल्याला मुंग्या लागतात असं बच म्हणून मी काय केलं, त्या छोट्या डब्या पाहिजे दररोजची हे. आणि आगावाचे डबे हे केलेले संपल्यानंतर. आणि हे पाहता तांदूळ पण देवासाठी, कारण याच्यात असं मुंग्याही लागत नाहीत. आणि हे अष्टगंध असतं ना आपल्या देवाला गंडगुळी, त्याच्या डब्बीत केलेले झाकण. पाणी टाकले की आपल्या देवाला मूर्त्याला हे लावायचं आणि देवीला रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावायचं. तर हे असं पूर्वतयारी. आणि इकडं पहा हे विभूती, तर आमच्या धर्मामध्ये सकाळी आंघोळ केली की पुरुषांनी विभूती लावावं लागते आमच्यात. तर त्यासाठी विभूतीचा खडा असा मोठा आणलेला आहे. तर आंघोळ केली की देवापुढे येऊन विभूती लावतात, हे त्यासाठी मी असं ठेवून दिलेले. आणि देवापुढं काढण्यासाठी रांगोळी, तर पहा आता उठा बसा होत नाही, तर हे पण मी असे डबे घेतलेले, दारात काढायची वेगळी आणि देवघरापाशी इथल्या इथेच काढायची, उठायची नाही. बाहेर दारात काढायला दुसरा डबा आहे. त्या पाही लाल रंग पिवळा रंग हळदी कुंकासारखा. आणि रांगोळी हे देवासमोर काढायची रांगोळी ही. आणि नाही का आता मला ही एक छोटी हे पाहिजे, अशी आरती तर आहेच पूजेला, हे पाहिजे छोटीशी फुलवात लावायला. आणि जर ती एखाद्या घासाला ठेवली ना, तर त्यासाठी मी दुसरी शिल्लकची आरती, कारण माझ्याकडे समय छोट्या मोठ्या भरपूर आहे, पण मी ते आपल्या दिवाणमध्ये बॉक्समध्ये ठेवून दिलेले आहेत. वरती कशाला इतका राहा नको म्हणून मी मध्ये ठेवलेले आहे. आणि दररोजसाठी ह्या पाशी ती जर आरती खराब झाली तर ह्या दुसऱ्या आरत्या अशा घासून ठेवलेले आहेत. आता डब्यात बसत नाहीत, मी ह्या पाशा खोलून ठेवलेले. आणि ह्या अशा पण आहेत माझ्याकडे, भरपूर तेल बसतं पण याच्यामध्ये. आणि हे नंदादीप तुपाची वात कापूर ओळण्यासाठी हे पण आहे, हे पण मी असं ठेवलेलं आहे वर नेहमी लागणारं. आणि जे जास्तीचं आहे ते मी ठेवून दिलेले बॉक्समध्ये. तर आता ह्याला पाहायची परेशान व्हायची गरज नाही, हे पण असं डब्यात ठेवलेले. आणि नाही का मंडळी, आता हे पूर्ण माझं कलेक्शन, हे पूर्ण कलेक्शन माझं तुम्हाला दाखवायसाठी नाही, तर मला ही नेहमीचीच माझी 12 महिने मला अशी सवय, पहिल्यापासून मी अशी पूर्वतयारी करून ठेवते. तर चला म्हणलं आज क्लिनिंग केले सगळं देवघर. तर म्हणलं तर पहा असं आहे माझं देवपूजा सामानाचं कलेक्शन, म्हणजे देवपूजेची पूर्वतयारी मी अशा पद्धतीनं करून ठेवते. तर सामान ठेवण्यासाठी माझ्याकडं असं खाली छोटंसं कपाट वगैरे काय नाही, तर मी काय करते सामान भरलेलं आहे. देवघर आहे ना, देवघराच्या वरती जागा आहे, तर असं ठेवते मी पूर्ण देवाचा सामानाचं. हे पाय अशा आगावाचे जे आसन वस्त्र हे जे रोजचे रोज लागतात देवाला, इथं ठेवते. म्हणजे बसल्या बसल्या इथं घेता येतात. आरत्याचं पण इथंच ठेवते, इथल्या इथं. आणि हे दररोज लागणाऱ्या वस्तू, या आसन वस्त्र आरत्या, हे विभूती, हे वाती साखर तांदूळ, हे दररोज लागणाऱ्या वस्तू मी अशा देवघराच्या खाली एक कप्पा आहे तिथं ठेवलेले. आणि कधीतरी लागणाऱ्या तिथं ठेवलेले आहेत, कारण या दररोज लागत नाहीत म्हणून यावरती ठेवलेले. तर चला तर मंडळी, कसं वाटलं आमचा आजचा छोटासा ब्लॉग, आवडला जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असतं तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा.